श्री स्वामी समर्थ माऊली. मी मराठी गुरुजी आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आमच्या या मराठी गुरुजी पत्रिका विश्लेषण सदरात. तर आज आपण जाणून घेणार आहोत एका महत्त्वाच्या विषयासंबंधी, तो म्हणजे मंदिरामध्ये जाताना आपल्याकडून होणाऱ्या मुख्य 3 चुका. तर विषयाला सुरू करण्यापूर्वी माझी सर्वांना नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ आपण पूर्णपणे बघावा, स्किप न करता, जेणेकरून या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी जाणून घेऊन त्या अनुषंगाने जर तुम्ही आयुष्यात त्या गोष्टी केल्यात तर तुमच्या जीवनात तो आनंद तुम्हाला अपेक्षित आहे तो जरूर मिळेल. तत्पूर्वी जे कोणी या चॅनेलला नवीन जॉईन करत असतील त्यांनाही विनंती आहे की व्हिडिओ पाहिल्यानंतर आमच्या चॅनेलला, आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपले अभिप्राय लिहायला विसरू नका. तर आजचा विषय आहे मंदिर. माऊली, आपण मंदिरात जातो काही ना काही कारणासाठी. कोणी आनंदाने जातं, कोणी दुःखाने जातं, कोणी स्वार्थाने जातं. कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी आपण मंदिरात जातो. तर मंदिरात जाताना आपण अशा काही चुका करतो ज्या चुका आपल्यालाही कळत नाहीत आणि आपल्या हातून घडून जातात आणि त्या केल्यानंतर आपल्या जीवनात असा बदल घडतो की त्यातनं आपण बाहेरच पडू शकत नाही. तर आज त्या चुकांविषयी, त्या मुख्य 3 चुकांविषयी आपण आज बोलणार आहोत. तर त्या चुका जर आपण टाळू शकलात तर जीवनाचा आनंद आणि ज्या ठिकाणी आपण चाललात त्या मंदिराचा, त्या देवतेचा आनंद, आशीर्वाद तुम्हाला जरूर लाभेल. तर पहिली मोठी गोष्ट जी चूक तुम्ही करता ती म्हणजे आपण जे कपडे आपण घालतो. आजकाल तुम्ही बघितलं असेल, भरपूर जणं कपडे शॉर्टमध्ये घालतात, अर्धवट घालतात, रंग विचित्र घालतात. त्या गोष्टीने आपला जो ऑरा असतो तो बिघडून जातो आणि ज्या ठिकाणी आपण चाललो आहोत त्या ठिकाणचं वातावरण अतिशय पवित्र असतं आणि ते त्याला सूट होत नाही. त्यामुळे देवतेचा एक प्रकारचा कोप होतो. त्यामुळे देवळात नेहमी जाताना पूर्ण वस्त्रानुसार आणि आंघोळ केल्यानंतरच जावे. तसेच देवळात गेल्यानंतर देवाला नेहमी पूर्ण दर्शन समोरासमोर घ्यावे, जेणेकरून तुमचा आणि देवाचा संबंध समोरासमोर होईल, जेणेकरून त्यांची दृष्टी तुमच्या दृष्टीशी मिळेल आणि शक्यतो जेवढा वेळ थांबता येईल त्याच्यासमोर थांबण्याचा नक्की प्रयत्न करावा. तसेच कपड्यांचा विषय जर आला असेल तर काळे वस्त्र कधीही परिधान करून जाऊ नये. काळा हा रंग हा आपल्याला अंधारामध्ये घेऊन जातो. जर तुम्हाला अंधार हवा असेल तर काळे कपडे घाला, तर नको असेल तर चांगले कपडे, शुद्ध सफेद रंगीत कपडे तुम्ही तुमच्या कुंडलीनुसार घालू शकता. हा पहिला भाग होता. दुसरा दोष असा आहे की मंदिरात गेल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद म्हणा किंवा फळं म्हणा, देवाला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या अर्पण करतो प्रसादाच्या नावाने आणि दिल्यानंतर काही वस्तू देवालयातनं आपण घेऊन येतो प्रसादाच्या रूपातनं. तर तोच प्रसाद तुम्ही जेव्हा देवालयातनं घेता तो घरपर्यंत कधीच आणू नका. देवळातच त्याला स्वतः किंवा इतरांना वाटून संपवून टाका. कारण देवांकडून दिलेला तो एक प्रसाद म्हणजे तुम्हाला आशीर्वाद असतो आणि आपण त्याचा घरी आणून किंवा घरी ठेवून त्याचा एक प्रकारचा अपमान करतो, संपवत नाही, खूप दिवस तसाच पडून राहतो. त्यामुळे अशा गोष्टी करणं जरूर टाळावे. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवालयात प्रवेश करताना आपण घंटा वाजवतो. तो घंटानाद जरूर करावा, पण घंटानाद करताना ही काळजी घ्यावी की घंटेच्या खाली उभे राहूनच घंटा 3 वेळेला वाजवावी, जेणेकरून
त्या ठिकाणची पॉझिटिव्हिटी तुमच्या शरीरामध्ये प्राप्त होईल आणि लगेच तिथून न हलता शक्यतो 5 सेकंद तरी त्या घंटेखाली थांबावे. तसेच परत येताना ती घंटा परत वाजवू नये, नाहीतर तुम्ही जो पॉझिटिव्हिटी घेण्यासाठी गेला आहात तीच पॉझिटिव्हिटी तुम्ही तिथे सोडून याल. तर या चुका 3 प्रकारच्या चुका तुम्ही जर टाळलात तर देवाला जाताना आणि देवाकडून येताना जो आशीर्वाद तुम्हाला मिळेल तो तुम्हाला वर्षभर आनंद देईल. तर ह्याचा नक्की विचार करावा आणि या गोष्टी करताना याचा जर तुम्ही अंमलबजावणी केलीत तर तुम्हाला त्याचा अधिक लाभ मिळेल. तर ह्या गोष्टी होत्या आजच्या या भागात. अशा नवीन विषयांसह आम्हालाही प्रेरणा देण्यासाठी तुमचा अभिप्राय आम्हालाही कळवावा, जेणेकरून आम्हालाही चांगल्या गोष्टी तुमच्यासमोर सादर करता येईल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.